कारण 57-58 वर्षामध्ये तुमची माझी खेडी तयार होत असताना या खेड्यामध्ये काय झालं आणि काय घडलं, काय घडू लागलंय सध्या खेड्यामध्ये. दोन पक्षाचे गेले या कांबळवाडी आता महाराष्ट्राच्या पातळीवर उतरण्याच्या अगोदर दोन पक्षाची माणसं रोज मारामाऱ्या. आज 50 ह्या पार्टीची करू का, तर उद्या 50 ह्या पार्टीची, सारखं 151 आणि 158. दुसरं कलमच गावाला माहित नव्हतं. मग गावातल्या 4 जाणकार माणसांच्या लक्षात आलं की अरे हे काय चाललंय आपलं. आपला सगळा पैसा एकतर पोलिसांच्या खिशात आणि ते सगळा पैसा वकिलांच्या खिशात जातो आणि आपलं गाव आहे तिथंच आहे. मग गावातल्या 4 माणसांना समजलं की असं जर आपण वागत राहिलो तर खोटं आहे. मग ही गावातली 4 माणसं एकत्र आली आणि या सगळ्या माणसांनी एकत्र जमवलं. आता बाहेर जाणारा पैसा गावातच थांबला. गावामध्ये एक चैतन्य निर्माण झालं, आमचा गाव आमची एकी, अजून बरेच काम बाकी, गाव उभं राहिलं. आणि कांबळवाडी नावाच्या गावाला एक विकास सुरू झाला. दारिद्र्यात पिचत असलेलं गाव, त्या गावातल्या महिला एकत्र आल्या आणि एकत्र आलेल्या महिलांनी 20 एकर केळीची बाग केली. त्यांच्या खिशात आता पैसा आहे तिथल्या महिलांच्या. आपल्या लेकरांना शिकवण्यासाठी त्यांना नवऱ्यापुढे हात पसरावा लागत नाही. आपल्या एखाद्या बहिणीला किंवा आईला साडी घेत असताना तिला आपल्या नवऱ्याला भीक मागायची आवश्यकता तिथे राहिलेली नाही. हे केवळ घडलं की आमचं गाव आमची एकी, पण आमची ही पाटलाची गावं सुधारायलाच तयार नाही. रोज अडवायची जिरवायची, याच्याशिवाय धंदाच नाही आमच्या टप्प्यामध्ये. आणि नुसती बाकीची गोष्टी तर भरपूर पाहिजेत आम्हाला. आम्हाला जुलूस पाहिजे, आम्हाला फटाक्या पाहिजेत, आम्हाला गुलाल पाहिजेत, जे दिखाव्याचं आयुष्य ते आम्हाला पाहिजे, पण खऱ्या अर्थानं आतलं आत्मिक आयुष्य आम्हाला नको. गावाचा विकास करत असताना काय गावातले 5 गोष्टी, मी राजकारण नाही सांगत, गावाच्या विकासासाठी ज्या गोष्टीची आवश्यकता आहे गावातले 5 घटक असतात. या अंगठ्यासारखी माणसं असतात ना, गावात जेवढ्या पार्ट्या आहेत त्या पार्ट्याला 7-8 माणसंही असतात. ह्या घरात आग लाव, त्या घरात आग लाव, ह्याच्या घरात साफ सोड, त्याच्या घरात साफ सोड. इलेक्शन नसली तर ह्याला जेवण सुद्धा जात नाही. मळमळत असतं, पचनच होत नाही यांच्या अन्नाचं. सारखं ह्याला सोसायटी तरी पाहिजे, ग्रामपंचायत तरी पाहिजे, पंचायत समिती तरी पाहिजे, जिल्हा परिषद तरी पाहिजे, आमदारकी तरी पाहिजे, नाहीतर खासदार. इलेक्शन नसली की ह्यांचं जमतच नाही. कारण ह्यांचा धंदा एकच असतो, इथलं कांदीची कापडं घालून जायचं मग इस्लामपूरला, ही कांदीची कापडं उतरायची, तिथली कांदीची कापडं घालायची आणि चौकातून अशा बाण्या आणायच्या की जणू सगळं मंत्रिमंडळ ह्याच्या घरात. आणि पुन्हा गावात आल्यानंतर काय बाण्या हलते काय सांगता येत नाही, कुणाला काय सांगत सांगता येत. कांदीची कापडं घालून खरं तर दुसऱ्याला कापतच असते, कापडानं बी कापत असते, मनानं बी कापत असते, पण कापत असते. ही असते ही जत्रा. हे 2 नंबरचं बोट आहे. ह्या गावातली खरे विचार करणारी माणसं असतात, विधायक विचाराची माणसं. त्यांना वाटत असते की खरंच गाव आमचं चुकीचं वागतंय. आमच्या गावातलं राजकारण कुजलेलं आहे, सडलेलं आहे, माझ्या गावाचा विकास कधी होईल याचं चिंतन करणारी 2 नंबरची माणसं असतात. खरंच माझं गाव उदयाला येईल, खरंच माझ्या गावामध्ये राळेगण सिद्धी सारखा एक संस्कृती तयार होईल, खरंच माझ्या गावाला सगळे आया बहिणी संडासमध्ये बसू शकतील. ह्या माणसांना चिंता असते की माझं गाव सुखी व्हावं, माझं गाव आनंदी व्हावं, सगळी माणसं एक व्हावी, आमचं गाव आमची एकी. ह्या दुसऱ्या माणसाला वाटत असतं. हे तिसरं आहे, ही 80% माणसं ह्या साधारात असतात. ह्याला राजकारणाचं काही देणं घेणं नसतं. काय पावलं कसं तुम्ही म्हणाल तसं, ही म्हणती असती जत्रा 80%. यांना काय देणं घेणं. या 7-8 जण ही गावातली जेवढ्या पार्टी असतील की नाही, एक 24 माणसं, 3 पार्ट्या तुमच्या गावात असल्या तर हे 24 जणांच्याच उत्साहात असतात. बाकी गावाला तिचं काय देणं घेणं नसतं. उगा इथं बस तिथं बस, ह्याच्या माळ्यात जा त्याच्या माळ्यात जा, दिवसभर पाणी किती नंबर हे. आणि ह्या 80% माणसं काय पावलं कसं तुम्ही म्हणाल तसं. ही पुढची जत्रा असते. ही जत्रा गावाच्या बाहेर गेलेली असते. म्हणजे वाड्या वस्तीवर राहत असते बारकेला. त्यांना वाटत असतं कोरड्याशात द्यायला सुद्धा शेजारी नको, उगाच आपल्या वस्तीवर मस्तीत राहावं, गावाचं काय देणं नाही. काय करावं गावात राहून उचापाट्या करण्यापेक्षा, लांड्यालापाड्या करण्यापेक्षा त्यांचं एक स्वतःच वस्तीवर जाऊन राहणे सगळ्याला उठून किती नंबर. आणि ही जी करगळीची माणसं आहेत ना, ही गावच सोडून जातात. आमचं गावच सांगण्याच्या लायकीचं नाही असं म्हणतात. रोज उचापात्या, रोज भांडणं, त्यापेक्षा मग इथनं उचलायचं आणि इस्लामपूरमध्ये फ्लॅट घ्यायचं बस. ही बाहेरची 5 जण. मग गावाचा विकास करायचा असला तर ही जत्रा आहे का नाही, गावात भांडणं लागली, आग लागली, कोर्ट कचेऱ्या झाल्या का नाही, समजून चालायचं ह्या जत्रेचं काम आहे. लय ताकद असते यांच्याकडे, लय बुद्धिमान ही जत्रा असते. पण ही सारखी वळवळ वळवळ आणि ह्यात सगळ्यांच्या पासून बाजूला असते, स्वतःचं अस्तित्व टिकवून असते. मी आता एवढं सांगतोय वरनं तुमच्या डोक्यात सगळे आलेले असतील माणसं. आणि जर त्या भगवंताच्या लक्षात आलं असलं तर त्याला म्हणावं आता पास करावी.
अंबेरी हे गाव नव्या अर्थानं जर महाराष्ट्राच्या नकाशावर आणायचं असलं तर एक नवा विकास करूया, आपण नवा विचार करूया. आपल्या लांड्या लाबाड्या आपली बुद्धिमत्ता घराघरामध्ये आणि गावामध्ये विष कालवण्यासाठी खर्च करायला नको, तर अमृताचा झरा या गावामध्ये पसरावा यासाठी बुद्धिमत्तेचा वापर करावा. असं या माणसांना वाटायला लागलं की ही माणसं ह्या माणसाला येऊन भेटतात, दिशा दाखवणाऱ्या माणसाला येऊन भेटतात आणि मग गावाच्या खऱ्या विकासाला सुरुवात होते. आग लावणारी माणसं एकदा दिशा दाखवणाऱ्या माणसाला येऊन भेटली की मग असा आकार होतो, देखना शिकना स्मार्ट, विकासाला सुरुवात होते. एक गती एका कार्याला सुरुवात होते आणि हे कार्य एकदा सुरू झाले, दोन माणसं एकत्र आली की ही पावलं काय पावलं कसं तुम्ही म्हणाल तसं. त्यांना वाटतं आईला ही दोघंही एक झाली, मग आपण लांब कशाला, म्हणजे 80% जत्रा तुमच्या मागे. तिला स्वतःची बुद्धिमत्ता नाही. हे पुढचं जे आहे ही वस्तीवर राहत असते. हिला वाटतं लगा गाव आपलं नाव व्हायला लागले, संडास सगळी बांधून झाली, रस्ते झाले व्यवस्थित, माणसाच्या अंगावर कांजीची कापड आहेत पण गटार तुंबलेली होती ती आता स्वच्छ झाली. मग ही माणसं आता गावात यायला सुरुवात करतात, सांगायला सुरुवात करतात आम्ही काय देऊ का वर्ग.